आपल्याला माहित आहे की 1 ते 2 दिवसामध्ये आचारसंहिता कधी असेल हे डिक्लेअर होऊन जाईल आणि त्याच्यामुळं त्यानंतर पुढं या ठिकाणी 2-2.5 महिने तर कोणत्याच परीक्षा असणार नाहीत, म्हणजे नवीन ऍड असणार नाही. आणि म्हणून आता जे ऍड आलेले आहे अतिशय सुवर्ण संधी या ठिकाणी कॉमन ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. का तर जवळजवळ 236 जागांची हे ऍड आहे आणि यामध्ये जर आपण पाहायचं झालं 10वी पासून ते पदवीधर हे क्वालिफिकेशन आहे आणि पगार पाणी पण याला भरपूर असणारी पोस्ट आहे. त्याच्यामुळं आजच्या या सेशन मध्ये ह्याच्याबद्दल एक 6-7 मिनिटांमध्ये मी तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन देईल की कोणत्या पदासाठी काय पात्रता आहे, त्याच्याबरोबर त्याला अभ्यासक्रम काय आहे, त्याच्याबरोबर याची एक्झाम कोण घेणार आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमचं नियोजन करायला अत्यंत कामी येणार आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि महिला आणि बाल विकासाचे हे जे कायदे आणि महत्वाचे नियम आहेत ते YouTube वरती आपण फ्री मध्ये घेणार आहे. त्याच्यामुळं आपला जो चॅनल आहे हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याच्याबरोबर हे जे PDF आहेत ह्या प्राप्त करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये जी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा. तर बघूयात आपण काय मुद्दा आहे. हे संपूर्ण महिला बाल विकास पदाची जी भरती आहे 236 जागेचा जो मुद्दा आहे त्या संदर्भात आपण बघूयात. तर पहिला मुद्दा लक्षात ठेवा. यस, त्याच्यासाठी ऑल इन वन बॅच सुद्धा आपल्याकडे फक्त 999 मध्ये अतिशय महाराष्ट्रातली गाजलेली टीम जे की मी आहे, शरद सर आहेत, गुट्टे मॅडम आहेत, मंगेश सर आहेत, ऋतुराज सर आहेत, आवंतकर सर आहेत. अतिशय जबरदस्त अशी टीम आहे आणि फॅसिलिटीज आपल्याकडे तर सगळ्यांना माहितच आहेत किती असतात त्या. तर बघूयात ह्या संदर्भातली जी महत्वाची माहिती आहे ती बघा. तर इथं जर आपण पाहायचं झालं तर आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या या ठिकाणी गट ब अराजपत्रित म्हणजे बघा गट ब चे पद आहेत, या ठिकाणी गट क चे पद आहेत, गट ड चे पद आहेत. जसं की गट ब च संरक्षण अधिकारी 2 पद आहेत. त्यानंतर परिवीक्षा या ठिकाणी आपण पाहतो 72 पद आहेत गट क चे. लघु लेखक गट क आहे 1 पद आहे. लघु लेखक निम्न श्रेणी 2 पद आहेत. वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक 56 पद आहेत. संरक्षण अधिकारी कनिष्ठ 57 पद आहेत. त्याच्याबरोबर वरिष्ठ काळजीवाहक 4 पद, कनिष्ठ काळजीवाहक 36 पद, स्वयंपाकी वगैरे इतर पद 6 पद. अशा रीतीनं 236 पदासाठी ही ऍडव्हर्टाइजमेंट आपल्यासाठी आहे. हा मुद्दा इथं लक्षात ठेवा. म्हणजे एमपीएससीच्या लेवलच्या काय पोस्ट ह्यामध्ये आहेत त्याच्यामुळं तुम्ही ही गोष्ट कायमस्वरूपी डोक्यात ठेवा. आता जर आपण याचा सविस्तर पाहायचं झालं तर या संदर्भात या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ही जी वेबसाईट आहे www या ठिकाणी wcd.com.pune.com या संकेतस्थळ आहे आणि हे कुठं आहे तर टेलिग्राम वरती याची लिंक आपल्या अवेलेबल आहे. का तर PDF आपल्या इथं अवेलेबल आहे त्याच्यामुळे तिथं ते तुम्ही पाहू शकता. तर यावरती 14 तारखेपासून ते 3/11 पर्यंत अर्ज भरण्यासाठी हे लिंक ओपन असणार आहे आणि तुम्ही इथं हे लिंक वरती जाऊन अर्ज भरू शकता. आता यामध्ये जर पाहायचं झालं तर इथं संरक्षण अधिकारी अतिशय चांगलं पद आहे आणि याच्यासाठी संवैधानिक विद्यापीठाची समाज कार्य विषयामधील PG काय या ठिकाणी समाज कार्य या ठिकाणी आपण पाहतो सोशल वर्क ह्या विषयातलं पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं पाहिजे. या ठिकाणी काय पदव्युत्तर पदवी पाहिजे आणि समाज कार्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. त्याच्यामुळे इथं फार कमी लोक पात्र असणार आहेत. पण इथं परिवीक्षा गट काय आहे यामध्ये असं आहे की या ठिकाणी संवैधानिक विद्यापीठाची कोणत्या शाखेची पदवी पाहिजे. एनी ग्रॅज्युएट या ठिकाणी आपण पाहतो परिवीक्षा अधिकारी गट क साठी या ठिकाणी हे पात्रता आहे आणि मॅक्सिमम इथं महिलांसाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी असणार आहे. का तर बघा पगार सुद्धा जवळजवळ 38,600 ते 1,22,800 एवढा पगार आहे. त्यानंतर लघु लेखक गट काय यामध्ये 10वी पास पाहिजे आणि इंग्रजी आणि मराठी या ठिकाणी 30-40 टायपिंग त्याचं पाहिजे असं म्हणणं आहे. त्याच्याबरोबर वरिष्ठ लिपिक आहे या ठिकाणी याच्यासाठी फक्त कोणत्या शाखेची पदवी पाहिजे. वरिष्ठ लिपिक साठी टायपिंगची अट नाही. हा मुद्दा लक्षात घ्या. संरक्षण अधिकारी कनिष्ठ आता याच्यासाठी आपण पाहतो खूप चांगल्या जागा संरक्षण अधिकारी कनिष्ठ साठी आहेत आणि यामध्ये कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, समाजकार्य, गृह विज्ञान
आणि पोषण आहार म्हणजे आर्ट, सायन्स, कॉमर्स, लॉ, त्याच्याबरोबर या ठिकाणी सोशल वर्क, होम सायन्स याची तुम्हाला डिग्री पाहिजे. म्हणजे ह्या अशा प्रकारे हा मुद्दा लक्षात घेणं आहे. इथं याची डिग्री पाहिजे. आता इथं इंजिनिअरिंग चालेल का? तर इंजिनिअरिंगची डिग्री विज्ञान मध्ये काउंट होती का? तर यस. काय ऍडला ती विज्ञान मध्ये काउंट होती, काय ऍड साठी काउंट होत नाही. लक्षात येते? तर इथं लक्षात घ्या, लघु लेखक निम्न श्रेणी इथं SSC पास पाहिजे आणि 30-40 इथं इंग्लिश पाहिजे. त्यानंतर वरिष्ठ काळजी वाहक आहे, SSC पास पाहिजे, हट्ट कट्ट सदृढ शरीर एष्टी पाहिजे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की पुरुष असेल तर म्हणजे यासाठी सदृढ पुरुष पाहिजे, रोगाट सोगाट पुरुष इथं चालत नाही. म्हणजे किमान 163 सेंटीमीटर हाईट पाहिजे, छाती न फुगवता 79 सेंटीमीटर पाहिजे, असं यांचं म्हणणं आहे. त्यानंतर कनिष्ठ काळजीवाहक तिथेही 10वी आहे, 10वी बरोबर 5 फूट 4 इंच उंची पाहिजे. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त असली तरी चालते, कमी चालणार नाही. त्याच्याबरोबर आपण पाहतो स्वयंपाकी इथं SSC पाहिजे आणि हा सुद्धा उमेदवार सदृढ शरीर एष्टीचा पाहिजे का? तर या ठिकाणी अशा यांच्या अटेत हे क्वालिफिकेशन आहे. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर इथं आवश्यक वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष ही ओपन कॅटेगरीसाठी आवश्यक वयोमर्यादा आहे कोणत्याही पोस्टसाठी. आणि प्रत्येक पोस्टनुसार त्यानंतर कॅटेगरीनुसार तिथं वयोमर्यादा तुमची काय वाढत जात असते. हा विषय इथं लक्षात ठेवा. त्याच्याबरोबर जर आपण पाहायचं झालं तर ही ऑनलाईन परीक्षा असेल. या ठिकाणी ही परीक्षा TCS कंपनी घेण्याची शक्यता दाट आणि दांडगी आहे. आणि यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान अर्थात GK GS आणि बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये प्रत्येक विषयावरील प्रश्नाकरता 50 गुणांची अशा रीतीनं 200 गुणाची ही परीक्षा असणार आहे. मराठी 50, इंग्रजी 50, GS GK 50, बौद्धिक चाचणी 50. आणि त्याच्यासाठी एक्झॅक्ट काय लागतं ते त्याचा पण प्लॅनिंग मी तुम्हाला देणार आहे. एक्झॅक्ट काय बॅच मधून तर तुमचं हे सगळं कव्हर केलं जाणारच आहे, त्यामध्ये काय डाऊट नाही. आता यामध्ये परीक्षा देताना तुम्हाला किमान या ठिकाणी आपण पाहतो प्रत्येक सब्जेक्ट मध्ये 45% वर मार्क्स पाडणं गरजेचं असणार आहे. त्याच्याबरोबर असं आहे की इथं लघु लेखक जी क्लरिकलची पोस्ट आहे किंवा स्वयंपाकी आहे त्यांच्यासाठी 20 गुणाची हे 4 विषय राहील. म्हणजे लघु लेखक साठी आणि स्वयंपाकीसाठी थोडस वेगळं आहे. 120 गुणासाठी हे 4 राहतील घटक, पण 80 गुणासाठी इथं लघु लेखक साठी काय त्याचं स्किल चेक करणारी टेस्ट असेल आणि स्वयंपाक्याचं सुद्धा स्किल चेक करणारी काय टेस्ट असणार आहे. असं त्यांना थोडासा तो वेगळा भाग आहे. बाकीच्यांना हे सगळं कॉमन आहे. ऑनलाईन परीक्षा आहे, ऑनलाईन एक्झाम आहे. आतापर्यंत TCS घेते त्यानुसारच ही परीक्षा असणार आहे. हा विषय इथं लक्षात ठेवायचा आहे. तर इथं हा परीक्षेचा बेसिक पॅटर्न आहे. ओपन साठी 1000 फीज आहे आणि अदर कॅटेगरीसाठी 900 रुपये फीज आहे आणि नॉन रिफंडेबल आहे. हे तुम्हाला रिटर्न मिळणार नाही. कळालं? तर या संदर्भात आपण भरपूर ऍक्टिव्हिटीज इथं करणार आहोत आणि ह्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत ह्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला ज्या पाहायच्या आहेत चेक करायच्या आहेत का? तर महिला व बाल विकासाची ऍड आहे, त्या संदर्भात पण सुद्धा सेम काय क्वालिफिकेशन सेम आहेत. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा म्हणल्यानुसार की जे महिलांच्या संदर्भात कायदे आहेत ते YouTube लाईव्ह होणार आहेत. त्याच्यामुळं ती ऍड दुसरे पण क्वालिफिकेशन सेम आहे. तुम्ही दोन्ही परीक्षेचे फॉर्म भरू शकता. त्यामुळे चॅनलला तुम्ही कनेक्ट राहणं फार गरजेचं आहे. चालेल. तर ही बॅच आहे. ह्या बॅच मध्ये तुम्हाला गॅरंटेड सगळे विषय TCS ला जसे पाहिजे TCS चा दांडगा अनुभव असणारी ही संपूर्ण फॅकल्टी असणार आहे. तुम्हाला ही इन्फॉर्मेशन नक्कीच लक्षात आली असावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.